गुड इव्हिनिंग स्टुडंट. आपण आपल्या या बायोलॉजी लेक्चरची सुरुवात आजपासून करत आहोत. का? कारण की लॉकडाऊनमुळे आपण सगळे लेक्चर स्टॉप ठेवले होते, पण आता ऑप्शन नसल्यामुळे आपण हे सगळे लेक्चर्स ऑनलाईन देत आहोत. आपल्या आवडत्या क्लासेसचं नाव आहे जेनिक कोचिंग क्लासेस. आपलं लेक्चर आज आपण स्टार्ट करत आहोत आणि स्टार्ट करतानाच आपण सुरुवातीला आपलं युनिट घेत आहोत 14 नंबरचं चॅप्टर, दॅट इज इकोसिस्टीम. या इकोसिस्टीम चॅप्टर मध्ये आपल्याला महत्वाच्या गोष्टी शिकायच्या आहेत की ज्या गोष्टी आपल्या कम्प्लीट अर्थ मध्ये किंवा कम्प्लीट आपल्या बायोस्फिअर मध्ये होत असतात, जसं की त्यांच्या इंटरॅक्शन्स म्हटलं की दोन्ही गोष्टीच्या इंटरॅक्शन्स, मग ती बायोटिक असो, अबायोटिक असो, या सगळ्या इंटरॅक्शन्स किंवा या सगळ्या बाबी आपल्याला या इकोसिस्टीम मध्ये शिकायच्या आहेत. या इकोसिस्टीम मध्ये शिकताना किंवा आपल्याला सुरुवात करताना काही मेन पॉइंट्स लक्षात घ्यावे लागतील. त्यामधला फर्स्ट पॉइंट आहे इकोलॉजी. म्हणजेच ज्या इकोसिस्टीमचा आपण स्टडी करणार आहोत त्या इकोसिस्टीमच्या स्टडी करण्यासाठी आपण एक सायंटिफिक वर्ड युज करतो. त्या सायंटिफिक वर्डचं नाव आहे इकोलॉजी. जर का या इकोलॉजीला आपण ब्रेक केलं किंवा जर का आपण मिनिंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला समजेल इकोस मीन्स व्हॉट? होम. अँड लॉजी वी नो व्हेरी वेल, दॅट इज स्टडी. आपल्याला माहितीये काय की होम किंवा इकोसचा मिनिंग होतो होम आणि लॉजीचा सगळ्यांना माहितीच आहे काय स्टडी होतो किंवा काय अर्थ होतो स्टडी. देन या इकोलॉजीची जर का आपण डेफिनेशन बघितली तर ही इकोलॉजी एक प्रकारची ब्रांच आहे. एक प्रकारची काय आहे? ब्रांच आहे. ब्रांच ऑफ बायोलॉजी. आपल्या या बायोलॉजीची ब्रांच आहे. म्हणजेच जर का आपल्याला आपल्या एखाद्या घराचा किंवा आपल्या एखाद्या अर्थचा किंवा आपल्या या अर्थचा किंवा एखाद्या पर्टिक्युलर एरियाचा जर का स्टडी करायचा असेल तर त्या स्टडी करताना आपल्याला बरेचसे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची मदत घ्यावी लागेल किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कन्सिडर करावं लागेल. म्हणूनच आपण म्हणतो इकोलॉजी एक प्रकारची काय आहे? ब्रांच ऑफ बायोलॉजी. यामध्ये आपण स्टडी करतो इंटरॅक्शनचा. इंटरॅक्शनचा. ही इंटरॅक्शन कोणामध्ये? तर मग बायोटिक ऑर्गॅनिझम. देन अँड इंटरॅक्शन्स बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक कंपोनेंट्स. काय इंटरॅक्शन्स असणार आहे तर बायोटिक ऑर्गॅनिझम मध्ये, अँड इंटरॅक्शन्स असणार आहे तर बायोटिक अँड अबायोटिक कंपोनेंट मध्ये, जे की प्रेझेंट असते आपल्या या कम्प्लीट अर्थ वरती किंवा कम्प्लीट आपल्या या इकोसिस्टीम मध्ये. म्हणून या कम्प्लीट इकोसिस्टीम जर का स्टडी करायचा झाला तर आपल्याला एक हा शब्द महत्वाचा लक्षात ठेवावा लागेल, दॅट इज इकोलॉजी. आपण मिनिंग बघितला इकोसचा होम, देन लॉजीचा मिनिंग होतो स्टडी. म्हणूनच या कम्प्लीट एरियामध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये स्टडी करायचा झाला तर आपल्याला दोन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचा, इन शॉर्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्लस लिव्हिंग ऑर्गॅनिझम सोबतच जे काही नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, मीन्स व्हॉट? कंपोनंट्स, या सगळ्यांचा स्टडी करावा लागेल. म्हणूनच आपण मेन वर्ड किंवा मेन जो काही शब्द आहे तो आपल्याला इथे लक्षात घ्यावा लागेल, इकोलॉजी. देन सेकंड जो काही वर्ड असणार आहे तो आपण आपल्या मेन चॅप्टरचा हेडिंगच घेतोय, दॅट इज इकोसिस्टीम. इकोसिस्टीम याला सुद्धा जर का आपण ब्रेक केलं तर अगेन इको मीन्स व्हॉट? इन्व्हायरमेंट. इको मीन्स व्हॉट? इन्व्हायरमेंट. अँड अगेन सिस्टीम means what? Interaction or independent complex. बघा अगेन जे काही इंटरॅक्शन्स किंवा जे काही आपण इकोसिस्टीम म्हणतोय त्यामध्ये सुद्धा इको वर्ड आलेला आहे, मीन्स व्हॉट? इन्व्हायरमेंट आलेलं आहे, आपल्या आजूबाजूचं नेचर आलेलं आहे. देन सिस्टीम मीन्स व्हॉट? एक पर्टिक्युलर एरिया, एक पर्टिक्युलर प्लेस की त्या प्लेस मध्ये ज्या काही इंटरॅक्शन असणार आहेत किंवा इंडिपेंडंट जे काही कॉम्प्लेक्स असतं, जसं की आपण अगोदरच म्हणलं
मग त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम सुद्धा आहे, त्यामध्ये नॉन लिव्हिंग थिंग सुद्धा आहे. जर का आपण कन्सिडर केले लिव्हिंग थिंग्स, वी नो व्हेरी वेल लिव्हिंग थिंग्स आर ह्युमन्स, animals and different microorganisms. Then नॉन लिव्हिंग थिंग जर का कन्सिडर केलं तर आपण सांगू त्या नॉन लिव्हिंग थिंग मध्ये लाईट येईल, एअर येईल, टेम्परेचर येईल अँड सॉइल येईल. लाईट, एअर, टेम्परेचर अँड सॉइल. These all things are non-living things. Human, animal and different microorganisms are living organisms or living things. म्हणून या इकोसिस्टीम मध्ये आपल्याला अगेन त्याचा अर्थ सांगतोय काय की इन्व्हायरमेंट प्लस इंटरॅक्शन और इंडिपेंडंट कॉम्प्लेक्स. की या नॉन लिव्हिंग थिंग आणि लिव्हिंग थिंग मध्ये किंवा या इंडिपेंडंट एरियामध्ये कसे ह्या सगळ्या गोष्टी किंवा कसे लिव्हिंग थिंग्स किंवा कसे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स ते एकमेकांवरती इंडिपेंडंट राहतात, या सगळ्यांचा स्टडी आपल्याला या युनिटमध्ये करायचा आहे. देन जर का आपल्याला या सगळ्या गोष्टीचा स्टडी करायचा असेल तर अगेन दोन गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील किंवा दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. म्हणूनच आपला तो तिसरा पॉइंट आहे दॅट इज हॅबिटॅट. म्हणूनच आपला तो पॉइंट काय आहे हॅबिटॅट. देन हॅबिटॅट जर का आपण कन्सिडर केला त्याचा अर्थ होतो पर्टिक्युलर एरिया. त्याचा अर्थ काय होतो पर्टिक्युलर एरिया. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या एरियामध्ये हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा ऑर्गॅनिझम्स इंटरॅक्शन करतायत किंवा आपण आताच म्हणलो काय की बायोटिक आणि बायोटिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे दोन वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एकमेकांमध्ये इंटरॅक्शन करतायत, तो प्लेस कोणता आहे, तो एरिया कोणता आहे. नंतर जर का आपण दुसऱ्या भाषेमध्ये सांगितलं किंवा जर का आपण ऑर मध्ये म्हटलं की बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट म्हणजे एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम एखाद्या एखाद्या वॉटर पॉन्ड सोबत किंवा एखाद्या लेक सोबत इंटरॅक्शन कशी करतोय किंवा तिथल्या त्या ऍटमॉस्फिअर सोबत कशी इंटरॅक्शन करतोय. ऍटमॉस्फिअर म्हणलं तर अगेन आपल्या तिथं आलं एअर वगैरे किंवा टेम्परेचर किंवा लाईट वगैरे. मग ह्या सगळ्या गोष्टी एका पर्टिक्युलर प्लेसमध्ये किंवा ह्या सगळ्या इंटरॅक्शन एका पर्टिक्युलर प्लेसमध्ये होत असतात, म्हणून त्याला म्हणतो आपण हॅबिटॅट. देन ह्या हॅबिटॅट मध्ये आपण म्हणलो अगोदरच की दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. देन फर्स्ट थिंग इज हॅबिट. फर्स्ट थिंग इज हॅबिट. बघा आता आपण हॅबिटॅट मध्ये जर का आपण विचार केला तर पर्टिक्युलर एरिया देन हॅबिट किंवा अगेन या हॅबिटला आपण हॅबिटॅट सुद्धा अगेन म्हणू शकतो. मीन्स वॉट ते हॅबिटॅट किंवा ती हॅबिट कोणती असणार आहे. मीन्स वॉट ती ऍक्वेटिक आहे और टेरेस्ट्रियल आहे. बघा आपण म्हणतोय काय की ज्या एरियामध्ये आपल्याला किंवा ते ऑर्गॅनिझम्स किंवा ऑर्गॅनिझम आणि त्या अबायोटिक कंपोनंटची इंटरॅक्शन होतीये तो प्लेस कोणता आहे, ती जागा कोणती आहे. ती जागा एक तर ऍक्वेटिक असू शकते किंवा ती जागा एक तर टेरेस्ट्रियल असू शकते. आपल्याला माहितीये काय की जे काही रिव्हर असणारे, पॉन्ड असणारे, सी असणारे, ओशन वगैरे इश्युरी वॉटर असणारे त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्या वॉटर सोबत कशी इंटरॅक्शन करतात किंवा वॉटर मध्ये असणाऱ्या अदर ऑर्गॅनिझम सोबत कशी इंटरॅक्शन करतात, म्हणून हे एक पर्टिक्युलर हॅबिट. देन अगेन सेकंड थिंग जशी म्हणतो आपण की टेरेस्ट्रियल म्हणजेच जी काही फॉरेस्ट लँड असणारे, ग्रास लँड असणारे किंवा जे काही डेझर्ट लँड असणारे या सगळ्या लँडवरती किंवा त्या पर्टिक्युलर जागेवरती जे काही ऑर्गॅनिझम्स राहत असतात त्यांच्यामधले इंटरॅक्शन्स आपल्याला बघायचे आहे. म्हणून हॅबिट सुद्धा काय असतात दोन वेगळ्या प्रकारचे असतात. देन सेकंड थिंग याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे दॅट इज निश. दॅट इज निश. बघा निशची स्पेलिंग NICHE आहे. या निशला तुम्ही प्रोनाउन्सिएशन वेगळ्या प्रकारे करू शकता, निश वगैरे, ठीक आहे. तर आपण याला सायंटिफिकली निशच म्हणणार. या निशचा एक्झॅक्ट मिनिंग होतो की एक जर का पर्टिक्युलर एरिया असेल तर त्या एरियामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात. फर्स्ट इज अ फंडामेंटल and second thing is realize. फंडामेंटल अँड रिअलाइज म्हणजे या हॅबिट मध्ये मग ती ऍक्वेटिक असो किंवा टेरेस्ट्रियल असो या पर्टिक्युलर हॅबिटॅट मध्ये किंवा त्या टेरेस्ट्रियल प्लेस मध्ये एक अशी जागा की त्या जागेमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याचा फंक्शनल रोल प्ले करत असतो. काय करत असतो? फंक्शनल रोल प्ले करत असतो. जर का एखादा ऑर्गॅनिझम असेल तो जर का त्याचा फंक्शनल रोल
रोल प्ले करत असेल, जर का हा ओव्हरऑल एरिया जर का फिरत असेल तर या पर्टिक्युलर एरियाला म्हणणार आपण फंडामेंटल प्लेस और फंडामेंटल एरिया. फर्स्ट थिंग इज व्हॉट, फंडामेंटल एरिया. ठीक आहे. देन सेकंड इज हा ऑर्गॅनिझम जर का एका रेस्ट्रिक्टेड एरिया पुरताच काय करत असेल, त्याचा फंक्शनल रोल प्ले करत असेल तर त्याला आपण म्हणणार त्याचं रिअलाइज एरिया. रिअलाइज एरिया मीन्स व्हॉट, ऍक्च्युअल एरिया, की त्या ऍक्च्युअल एरियामध्ये तो त्याचा स्वतःचा फंक्शनल रोल, जे काही स्वतःसाठी लागणारा अन्न आहे ते शोधायचं, ते स्वतःसाठी यूज करायचं, युटिलाइज करायचं. अँड देन अगेन नेक्स्ट थिंग इज स्टार्ट. देन ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी आपल्याला या इकोसिस्टीम मध्ये करायचा आहे, किंवा इकोसिस्टीमचा स्टडी करताना या सगळ्या बाबी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. देन फोर्थ नंबर जी काही गोष्ट इम्पॉर्टंट असणार आहे या इकोसिस्टीम चॅप्टर मध्ये, त्याला आपण म्हणणार आहोत इकोसिस्टीम टाइप्स. त्याला म्हणणार आहोत इकोसिस्टीम टाइप. जर का आपण कन्सिडर केलं या इकोसिस्टीम टाइप्सला, तर या इकोसिस्टीम किती प्रकारचे असतात, इकोसिस्टीम किती प्रकारचे असतात. जर का सायंटिफिकली बघितलं तर या इकोसिस्टीमच्या दोन मेजर टाइप्स होतात. दॅट इज फर्स्ट इज नॅचरल इकोसिस्टीम. नॅचरल इकोसिस्टीम. नॅचरल इकोसिस्टीम मीन्स व्हॉट, की जी नॅचरली तयार झालेली आहे, त्या नॅचरली इकोसिस्टीम मध्ये आपण एक्झाम्पल देऊ शकतो एखाद्या टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमचं, जसं की फॉरेस्ट इकोसिस्टीम और ग्रासलँड इकोसिस्टीम. म्हणजे जी गोष्ट नॅचरली तयार झालेली त्या नॅचरली गोष्टीमध्ये किंवा त्या नॅचरली एरियामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स असतात ते एकमेकांसोबत इंटरॅक्शन करतात, तिथे असलेल्या लिव्हिंग थिंग सोबत और नॉन लिव्हिंग थिंग सोबत इंटरॅक्शन करत असतात त्यांच्या डेली नीडसाठी. जसं की एखादा ऑर्गॅनिझम्स एखाद्या फॉरेस्टमध्ये जात असेल, तिथे त्याची ती हंटिंग करत असेल, किंवा एखाद्या प्रेला पकडत असेल त्याच्या डेली फूडसाठी, किंवा जर का आपण फूड चेन बघितली त्या फूड चेन मध्ये एखादा ऑर्गॅनिझम डिपेंडंट असतो दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती. म्हणूनच आपण त्याला म्हणणार नॅचरल इकोसिस्टीम. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये किंवा ज्या इकोसिस्टीम मध्ये एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या ह्युमन बिईंगचा इंटरफरन्स नाहीये, अशा इकोसिस्टीमला म्हणणार आपण नॅचरल इकोसिस्टीम. देन अगेन जो काही सेकंड अँड मेजर टाइप आहे तो असतो आर्टिफिशियल इकोसिस्टीम. बघा आता आर्टिफिशियल इकोसिस्टीम म्हणलं तर नावातच आपल्याला काही ना काही इंटरफरन्स दिसतोय, इंटरफेअर होताना दिसतंय. मीन्स व्हॉट, अशी इकोसिस्टीम की जी बनलेली आहे किंवा ज्यानं बनवलेली आहे एखाद्या ह्युमन बिईंगने इंजिनियर केलेली आहे. जसं की एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो एखादी क्रॉपलँड. मीन्स व्हॉट, देर इज लॉट्स ऑफ स्पेस प्रेझेंट ऑन अवर अर्थ लाईक बेअर लँड. देन there is a single man or a group of men or a particular population create or complete structure convert into a useful form, that is crop land. Means what, a such place which is used for the sowing or harvesting crop, their main or own purpose, that is crop land. Then again example is aquarium. Aquarium means what, this example related to terrestrial, then aquarium related to aquatic ecosystem. Means what, these two ecosystem are related to artificial ecosystem. Means what, a man-made or man engineer a particular space which is used to some benefits their own life, such as cropland or aquarium. These basic things are important in the ecosystem chapter. This is the small interactions or small introduction about the ecosystem. Before the or after these small interactions, two definitions are important, like ecology and ecosystem. Ecology and ecosystem. First thing is ecology. We know very well the short definition present over here. The study of
It is the branch of biology which deals with living organism or between living organism and non-living organism. Then second is ecosystem. It is the area where organisms are interact with each other or between the biotic or abiotic things. Biotic and abiotic things in and their surroundings. In and their surroundings. देन आपल्या या इकोसिस्टीमला आपण ऑर मध्ये सुद्धा डिफाइन करू शकतो, जसं की इट इज फंक्शनल unit of nature. It is functional unit of nature where living and non-living things are interact their surroundings. आजच्या पुढचं इंट्रोडक्शन बस एवढं झालं. आपण नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू, सेकंड लेक्चर मध्ये बघू. थँक्यू.